आता पाहूयात बातम्या विस्तारानं। नारायण राणेंनी मला फेसबुक पोस्ट करत धमकी दिली असं म्हटलंय महाजनांनी। राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मला शिवीगाळ आणि जीव मारण्याची धमकी। माझं बरं वाईट झाल्यास नारायण राणे जबाबदार असतील असं महाजनांनी म्हटलंय। सर, काय प्रकार आहे? काल तुम्हाला धमकी भेटली होती नारायण राणे यांच्याकडून फेसबुकच्या माध्यमातून, काय नेमका प्रकार आहे? नाही, प्रकार काही नाही। 2 दिवसापूर्वी या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माझ्या पक्षावर, माझ्या नेत्यावर टीका केली। मी त्यांना उत्तर दिलं आणि मग त्याचं फेसबुकवर आलं, कार्यकर्त्यांनी ते उचलून धरलं। माहीत नाही नारायण राणे साहेबांना का राग आला आणि त्याने एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या फेसबुक पोस्टवर मला धमकी दिली। आणि ती धमकी अर्थात कायद्याच्या भाषेत त्याला किती महत्त्व आहे मला माहीत नाही, पण जर त्यात वाचलं तर तुला उलट्या करायला लावीन, तू माझ्या रस्त्यातच आला, तुला बघूनच घेईन। आणि त्या पोस्टनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिव्याचा भडीमार आणि धमक्याचा भडीमार सुरू झाला। पण त्यांचा नंबर यावेळेस चुकला। मी आता जाईन 10:30 वाजता तिथं उभा राहील। कुणाला यायचं त्यांनी यावं, मला काय मारायचं मारावं, शिवी द्यायची द्यावी, माझ्याशी वाद काय करायचा वाद करावा, मी काय चुकीची टीका केली हे त्यांनी सांगून द्यावं। जर कुणी येणार नसेल, नारायण राणे साहेबाची इच्छा असेल तर मी कणकवलीसुद्धा जायला तयार आहे। सामान्य नागरिकांना सत्ताधारी पक्षातले लोक असे त्रास देत आहेत हे त्यांना कळू द्या ना। नारायण राणे साहेबाला जे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्याविषयी 2 शब्द लिहावे वाटले नाहीत। अतिवृष्टीने ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याविषयी त्यांना काही वाटलं नाही। त्यांना त्यांच्या मुलावर टीका झाली आहे दिसलं। मुलावर प्रेम करणं चांगलं आहे, पण आंधळेप्रमाणे प्रेम केलं तर काय होतंय हे महाभारतात सांगून गेलेत व्यास। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।